कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे. जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःखच बाहेरून येतं. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादींचं दुःख बाहेरून येतं, पण 75% दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असतं. आपलं शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंद रूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणं, क्षीण होणं, असमर्थ होत जाणं हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरलं आपलं मन. कुठेतरी चिकटणं हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटतं त्याचे गुणधर्म अंगीकारतं. भक्ताचं मन भगवंताला चिकटतं म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊ शकत नाही. ज्याचं मन देहाला चिकटतं त्याचं मन दुःख निर्माण करत असलं पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देह लहान आहे, अंकुचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे. तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे 2 पण दिसू लागतं आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपोटी दुःखच निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसं फिरतं तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केलं. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचं सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचं काय होईल याचं भय उरत नाही. आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात. प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखंच व्हावं असं म्हणणं म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझं कर्तव्य मी केलं आहे ना, ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचं ते होऊ दे, कुठं काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.